त्यानंतर तुम्ही काय करा, जी एक्झाम्पल सोडवून दिलेली आहे पुस्तकामध्ये ती सुद्धा बघा, ती सुद्धा वाचून काढा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. पुढचा लास्ट भाग आहे रेडॉक्स रिएक्शन. and electrode potential. Redox reactions and electrode potential हा शेवटचा भाग आहे. तर let us consider the following redox reaction किंवा displacement reaction. Zinc solid plus copper plus 2 aqueous. It gives zinc plus 2 aqueous plus copper solid. This is the displacement reaction. Displacement म्हणजे काय? झिंक आणि कॉपर. झिंक सॉलिड चं रूपांतर झिंक प्लस 2 आयन्स aqueous स्टेट मधले आयन्स किंवा लिक्विड स्टेट मधले आयन्स मध्ये रूपांतर होतात. आणि कॉपर प्लस 2 aqueous आयन्स काय होतात? कॉपर ॲज ए सॉलिड मेटल म्हणून डिपॉझिट होतात. तर ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन किंवा यालाच ही जी रिएक्शन आहे ही आपण इन डिटेल मध्ये किंवा प्रॅक्टिकली कसं हे करायचं ते बघणार आहे. तर रेडॉक्स रिएक्शन ही रेडॉक्स रिएक्शन आहे. ह्याच्यामध्ये काय काय होतं? रेडॉक्स रिएक्शन कशी आहे बघा. झिंकचं काय झालं? झिंक प्लस 2 आयन मध्ये रूपांतर झालं ॲक्वियस स्टेट मध्ये बाय लिबरेटिंग 2 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर कॉपर प्लस 2 चं काय झालं बघा. 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले आणि कॉपर सॉलिड मध्ये रूपांतर झालं. या रिएक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. आणि या रिएक्शनला काय म्हणायचं? रिडक्शन हाफ रिएक्शन. कळलं? या दोन्हीची बेरीज इथं इलेक्ट्रॉन सोडून दिले जातात. झिंक कडून काय केलं जातं? झिंक प्लस 2 आयन्स निर्माण होतात. इलेक्ट्रॉन इथं सोडून दिले. इलेक्ट्रॉन सोडून देण्याची क्रिया म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे रेडॉक्स रिएक्शन मधली फक्त अर्धी क्रिया झाली म्हणून त्याला ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन म्हणायचं. इथं काय झालं? कॉपर प्लस 2 आयन्स त्यांनी काय केले? हे लूज केलेले इलेक्ट्रॉन इथं ऍक्सेप्ट केले आणि कॉपर प्लस 2 हे प्लस 2 हे -2 कॉपर न्यूट्रल सॉलिड स्टेट मध्ये डिपॉझिट झालं. इथं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलं म्हणून याला रिडक्शन म्हणायचं. तर रेडॉक्स रिएक्शन मधली ही हाफ रिएक्शन आहे. तर ऑक्सिडेशन हाफ रिडक्शन हाफ या दोन्हीची बेरीज म्हणजे हे काय आलं? झिंक प्लस कॉपर प्लस 2 इट गिव्स झिंक प्लस 2 तो हे असं फॉरवर्ड बॅकवर्ड दाखवायचं प्लस कॉपर आणि याला नाव काय द्यायचं? रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन. तर याला काय म्हणायचं? रेडॉक्स रिएक्शन. तर त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघणार आहे. डॅनियलचे
एक्झाम्पल कशाचं? रेडॉक्स रिएक्शन. डॅनियल सेल हा महत्वाचा सेल आहे. तुम्हाला 12वीला पण हा सेल आहे, त्यामुळे 11वीला झाला तरी 12वीला पण तोच आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मध्ये. तर आपल्याला हा डॅनियल सेल त्याच्या इलेक्ट्रोड रिएक्शन्स कशा घडतात ते बघूया आपण. तर ही मी फिगर काढतोय. हा झिंक रॉड किंवा झिंक स्ट्रिप म्हटलं तरी चालतंय. आणि याच्यामध्ये काय घेतलंय? झिंक सल्फेट सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन. इथं आहे तो कॉपर रॉड आणि याच्यामध्ये काय घेतलंय? कॉपर सल्फेट सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर इथं हा जो आहे तो सॉल्ट ब्रिज. त्यानंतर हा झिंक रॉड जो आहे तो काय म्हणून ऍक्ट होतो? एनोड. एनोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. कॉपर रॉड काय म्हणून ऍक्ट होतो? कॅथोड. कॅथोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल. त्यानंतर इथून इकडं काय होतात? इलेक्ट्रॉन फ्लो. आणि याच्यामधून काय होतं? आयन फ्लो. बघा बरं का मी काय म्हटलंय? याच्यामधून काय होतात? लक्ष इकडे द्या. याच्यामधून काय फ्लो होतात आणि याच्यामधून काय फ्लो होतात? हे समजून घ्या. आयन आणि इलेक्ट्रॉन मध्ये फरक आहे. तर हा डॅनियल सेल फार महत्वाचा आहे. प्रिन्सिपल याचं काय बघा. याला रेडॉक्स इलेक्ट्रोड पण म्हटलं जातं. याच्यामध्ये रिडक्शन पण घडतं आणि ऑक्सिडेशन पण घडतं सायमल्टेनियसली इन ए सेल that is known as Daniell cell. In such type of cell, oxidation and reduction reaction takes place simultaneously in the reaction known as redox electrode, or it is also known as Daniell cell. It is the best example of the redox electrode. याचं कंस्ट्रक्शन कसं आहे बघा. Daniell cell, it consists of two vessels. It consists of two vessels. In first vessel, zinc electrode is dipped in a zinc sulfate solution of known concentration. In another vessel, copper rod is dipped in a
copper sulfate solution of known concentration. Generally 1 molar copper sulfate, 1 molar zinc sulfate is taken in this type of cell. 1 molar concentration चं झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट हे घ्यायचं असतं. झिंक रॉड, it is connected externally through voltmeter to the copper, that is cathode terminal or copper electrode. Zinc electrode and copper electrode, these two electrodes, that is anode and cathode, they are externally connected through voltmeter to each other. This is known as first half cell. याला काय म्हणायचं? अर्धा सेल. And this is known as second half cell. Zinc dipped in zinc sulfate, it is a half cell. अर्धा सेल म्हणायचं. Zinc dipped in zinc sulfate, it is a half cell. Copper dipped in copper sulfate, it is another half cell. These two half cells, they are connected to each other internally by means of a salt bridge. These two half cells, they are connected to each other by means of salt bridge. साधा सोपं कन्स्ट्रक्शन आहे. परत रिपीट करतो. Daniell cell, it consists of two vessels. First vessel, in first vessel zinc electrode or zinc rod is dipped in zinc sulfate solution. In another vessel copper rod dipped in copper sulfate solution. Zinc rod acts as a negative terminal, or it is also known as anode. Copper rod, it acts as a positive terminal and it is named as, that is, cathode. This zinc electrode and copper electrode, they are connected externally by means of wire through voltmeter. Zinc dipped in zinc sulfate solution, it is the first half cell. Copper dipped in copper sulfate solution, it is the second half cell. These two half cells, they are connected to each other by means of a salt bridge. Salt bridge ला मराठी मध्ये बनायचं क्षार सेतू. सेतू, ब्रिज म्हणजे सेतू, सॉल्ट म्हणजे क्षार. That is salt bridge. हे याला कनेक्टेड. एवढं याचं कन्स्ट्रक्शन झालं. आता सॉल्ट ब्रिज विषयी थोडंसं परत सांगूया आपण. तर इथं काय, हे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर वर्किंग कसं घडतं बघूया आपण. वर्किंग इथं सॉल्ट ब्रिज, वर्किंग ऑफ द सेल ऍट निगेटिव्ह. निगेटिव्हला काय घडतं बघा. निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे कोणतं? एनोड, म्हणजे झिंक रॉड. झिंक हा रॉड कसा आहे? सॉलिड आहे. तो झिंक सॉलिड झिंक +2 आयन्स सोडून देतो. कशामध्ये? पाण्यामध्ये.
सॉरी बरं का, याला ऑक्सिडेशन हाफ म्हणायचं. झिंक रॉड काय होतो, या झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये विरघळत राहतो. झिंकची पट्टी विरघळत राहते आणि ते काय करतं, झिंक रॉड झिंक प्लस 2 आयन्स ह्या सोल्युशन मध्ये सोडून देतं. आणि इलेक्ट्रॉन मात्र काय होतात, हे इलेक्ट्रॉन एक्सटर्नल वायर मधून, एक्सटर्नल याच्यामधून इथं काय होतात, हे इलेक्ट्रॉन कॉपरच्या टर्मिनलला, कॉपर प्लस 2. आता हे कॉपर सल्फेटचं सोल्युशन जे आहे, त्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशनचं विभाजन होतं कशामध्ये, कॉपर प्लस 2 आयन आणि सल्फेट मायनस 2 आयन्स. तर त्यातले कॉपर प्लस 2 आयन्स काय करतात, कॉपर सल्फेटच्या सोल्युशनचं डिसोसिएशन होतं कशामध्ये, कॉपर प्लस 2 आयन आणि सल्फेट आयन्स. तर यातलं कॉपर प्लस 2 आयन्स हे काय होतात, या रॉड वरती कलेक्ट होतात. ते रॉडचे कॉपर आयन या रॉड वरती कलेक्ट झाले की इकडून सोडून दिलेले इलेक्ट्रॉन काय करतात, या रॉडला येतात. तिथं इलेक्ट्रॉन हे ऍक्सेप्ट केले जातात आणि कॉपर सॉलिड म्हणून डिपॉझिट होतं. याला म्हणायचं रिडक्शन हाफ रिएक्शन. इथं काय झालं, ऑक्सिडेशन हाफ, इथं काय झालं, रिडक्शन हाफ. आणि ही टोटल सेल रिएक्शन म्हणजे मगाशी मी दाखवलेली रिएक्शन कोणती, हे टोटल रिएक्शन मी इथं दाखवतो. म्हणजे झिंक सॉलिड प्लस कॉपर प्लस 2 इट गिव्स झिंक प्लस 2 प्लस कॉपर सॉलिड. आणि यालाच म्हणायचं रेडॉक्स इलेक्ट्रोड आणि किंवा रेडॉक्स इलेक्ट्रोड किंवा डॅनियल सेल म्हटलं तरी चालतं किंवा रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं. इथं ऑक्सिडेशन झालं, इथं रिडक्शन झालं. चालेल. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो त्याच्यामधलं काय आहे, तर नेट रिएक्शन जी घडते ती लिहिली. इलेक्ट्रोड पोटेन्शियल, तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशावरती अवलंबून असतं बघा, या सेलचं इथं ऑक्सिडेशन रिएक्शन घडली, ऑक्सिडेशन पोटेन्शियल मिळालं. इथं रिडक्शन रिएक्शन घडली, रिडक्शन पोटेन्शियल मिळालं. ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल या दोन्हीची बेरीज म्हणजे या सेलनं प्रोड्यूस केलेला EMF. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे याच्यापासून किती ऊर्जा मिळाली, किती एनर्जी मिळाली. तर हे कशावरती अवलंबून असेल, इट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक सल्फेट अँड कॉपर सल्फेट. 1 मोलारचं घेतलं का 0.1 चं घेतलं का 0.05 चं घेतलं का 0.5 चं घेतलं, या कॉन्सन्ट्रेशन वरती याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल अवलंबून असेल. त्याच्यानंतर यालाच रेडॉक्स रिएक्ट म्हणले. त्यानंतर तर हा इलेक्ट्रोड समजला का बघा, डॅनियल सेल इलेक्ट्रोड समजला का सर्वांना, अतिशय साधं सोपं आहे. कन्स्ट्रक्शन वरती 2 वेसल घेतले, पहिल्या वेसल मध्ये झिंकचा रॉड डीप केला झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये, दुसऱ्या वेसल मध्ये कॉपर रॉड डीप केला कॉपर सल्फेट मध्ये. झिंक आणि कॉपर एक्सटर्नली व्होल्टामीटरच्या थ्रू एकमेकाला कनेक्ट केले. झिंकनं लूज केलेले इलेक्ट्रॉन एक्सटर्नल वायर मधून कॉपर रॉड वरती कलेक्ट होतात. जिथं कॉपर रॉड वरती कॉपर सल्फेट मधले कॉपर आयन्स काय होतात, जमा होतात. ते कॉपर आयन त्या इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतात आणि तिथं रिडक्शनची प्रोसेस घडते.
आणि इथं झिंक काय करतो, झिंक स्वतः झिंक प्लस टू आयन मध्ये रूपांतरित होताना 2 इलेक्ट्रॉन सोडून देतो. ते दोन इलेक्ट्रॉन एक्सटर्नल वायर मधून कॉपर रॉड कडे सप्लाय केले जातात. तर इथं ऑक्सिडेशन हाफ घडतं, इथं रिडक्शन हाफ घडतं. ह्या दोन्ही सेलला हे अर्धा अर्धा सेल आहे म्हणायचं. हा टोटली एक सेल आहे, परंतु त्याच्यामध्ये याच्यातला हा जो आहे तो अर्धा आहे आणि हा जो आहे तो अर्धा आहे. हे अर्धे अर्धे एकमेकाला जोडण्याचं काम इंटरनली कशाने केलं, सॉल्ट ब्रिज. आता ह्या सॉल्ट ब्रिज विषयी आपण बघणार आहे. सॉल्ट ब्रिज म्हणजे काय? सॉल्ट ब्रिज, सॉल्ट ब्रिज कसं असतं बघा. हे आहे सॉल्ट ब्रिज. Salt bridge, it is an inverted म्हणजे उलट. U कसं काढता तुम्ही, असं काढता. U चा उलटा आकार, inverted U shaped glass tube. Salt bridge, it is an inverted U shaped glass tube which is filled by means of a saturated solution of strong electrolyte like ammonium nitrate, potassium nitrate or it may be KCl. यापैकी कोणतं तरी एक त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन यामध्ये भरलेलं असतं. यू आकाराची नळी की ज्याच्यामध्ये काय भरलं, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट किंवा पोटॅशियम क्लोराइड भरलं तरी चालतं. सॅच्युरेटेड पाहिजे मात्र. आणि या यू ट्यूबच्या ग्लास ट्यूबची तोंड याच्यातून द्रावण खाली येईल ना, हे त्याच्यासाठी काय केलं जातं माहितीये का, याच्यामध्ये ग्लास वूल बसवलेलं असतं. त्याला ग्लास वूल प्लज म्हणायचं. ग्लास वूल प्लज हे कसं असतं माहितीये का, साबुदाण्याची खळ जर केली कसं असतं. साबुदाण्याची खळ म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, साबुदाणा शिजवला पाण्यामध्ये साखर टाकून तर ती खळ जशी बनते, स्टारचे कपडे वगैरे जसे असतात तसं, तर त्यांना यांची तोंड बंद केलेली असतात. कळलं की जेणेकरून काय होतं, ह्या ग्लास वूल प्लजनं सॉल्ट ब्रिज डेफिनेशन कशी येते बघा. इट इज अन इन्व्हर्टेड यू शेप्ड ग्लास ट्यूब which is filled by means of saturated solution of strong electrolyte like ammonium nitrate, potassium nitrate, etc. and whose open ends they are plunged by means of glass wool or agar agar gel powder. आगार आगारची पावडर पण वापरली जाते काही वेळा. ही लॅब मध्ये तुम्हाला कधीतरी दाखवलं जाईल 12वीला प्रॅक्टिकलच्या वेळेला. तर ते काय होतं, त्याच्यामधून काय होतं बघा. आता हे आगार आगार किंवा ग्लास वूलच का वापरलं, दुसरं काही वापरलेलं नाही. तर हे आगार आगार किंवा ग्लास वूल काय करतं माहितीये का, मगाशी मी जे
फिगर दाखवली तो यात हा अर्धा असेल, हा अर्धा असेल आणि याच्यामध्ये हा सॉल्ट ब्रिज दाखवला आहे की नाही. तर याच्यामधून इकडं आणि याच्यामधून इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं आयनचा ट्रान्सफर होतो, आयन ट्रान्सफर होतात. जे गरज असेल तेवढे आयन्स याच्यातले इकडं, याच्यातले इकडं ट्रान्सफर होतात. आणि हे झिंक सल्फेट आणि हे कॉपर सल्फेट हे मिक्सिंग होण्यासाठी किंवा मिक्सिंग होण्याचं टाळतं. सॉल्ट ब्रिज काय करतं? सॉल्ट ब्रिज इट अवॉइड्स मिक्सिंग ऑफ द टू सोल्युशन्स. इट ओनली युजफुल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ आयन्स फ्रॉम वन वेसल टू अनदर वेसल. एका वेसल मधून दुसऱ्या वेसल मध्ये आयन्सचं मायग्रेशन मात्र करायला उपयोगी पडतं. झिंक कडून कॉपर कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर एक्सटर्नल वायर मधून होतात, परंतु झिंक सल्फेटच्या किंवा झिंकच्या कंपार्टमेंट मधले आयन किंवा कॉपर सल्फेटच्या कंपार्टमेंट मधले आयन्स गरजेनुसार इकडचे इकडं, इकडचे इकडं ट्रान्सफर होण्यासाठी हे सॉल्ट ब्रिज उपयोगी पडतं. Salt bridge, it is an inverted U-shaped glass tube which is useful for transportation or migration of ions from one compartment to another compartment, and it avoids strictly mixing of the two solutions from two vessels. फक्त गरज असेल त्याप्रमाणे आयन्सचं मायग्रेशन, यातले आयन्स कमी पडले, इकडे कमी पडले तर इकडचे ओढून घेतले जाते, इकडे कमी पडले तर इकडचे इकडे ओढून घेतले जातात. फक्त आयन्सचं ट्रान्सपोर्टेशन करतात, सोल्युशनचं मिक्सिंग टाळतात, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर एक्सटर्नल वायर मधून होत असतंय आणि अशा प्रमाणे हा सेल वर्किंग कंडिशन मध्ये राहतो. याच्यामध्ये शेवटचा भाग जो राहिला आहे तो आपण ईएमएफ सिरीज, हा भाग काय आता लगेच होणार नाही, अजून एक आठवडा लागेल. तुमच्या काही शंका असतील तर विचारा.